Hello everyone. Our today's topic is magnetic effect on the electric current or magnetic effect of electric current. Then, firstly, there are different way of to produce the magnetic effect. That is the in the coil itself or in the mutual. Then we have to study about how to produce that magnetic effect and what are the application of that magnetic effect. Then first we diagram सोबत आहे शोधा तुम्हाला सांगा. तीन दिसते participant. Yes, ma'am. Okay. There are different way to produce the magnetic field. What is the magnetic effect and firstly how it happen? First one, the basic behind the magnetic effect is there is a permanent magnet. If there is a one current carrying conductor over that conductor, if you wound a ठीक आहे डायग्राम मध्ये बघा इथे सपोज ही कॉइल आहे कंडक्टर आपण त्याला कंडक्टर सोलेनॉइड म्हणणार. Through that coil, suppose you have to connect a battery source and then when current starts flowing through that coil or conductor, then the magnetic field is produced according to Faraday's law of electromagnetic induction. ही कॉइल आहे याच्यामध्ये आपण काय प्लेस केलेलं आहे या कॉइलला एक बॅटरी सोर्स कनेक्ट केला आहे आणि इथे के म्हणजे ही की दाखवली स्विच वेन एव्हर दिस स्विच इज क्लोज म्हणजे ही की आपण क्लोज करणार देन बॅटरी सोर्स इज कनेक्टेड टू दिस कॉइल and when the something amount of voltage is provided then current start flowing through that coil या coil मध्ये काय flow व्हायला सुरुवात होईल current and due to that there is a production of magnetic field हे जे outer part दाखवला हा काय magnetic field and due to the effect of Faraday's law of electromagnetic induction हा इफेक्ट कुठल्या लॉ वरती डिपेंड आहे Faraday's law of electromagnetic induction. So Faraday's law of electromagnetic induction चा whenever current carrying conductor placed in a magnetic field, the EMF get induced in that coil. फॅरेडेच्या लॉ मुळे काय होणार आहे की ज्यावेळेस करंट कॅरिंग कंडक्टर एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलाय तर ते कॉइल मध्ये काय होणार आहे ईएमएफ इंड्यूस होणार आहे आणि त्या ईएमएफचं जे मॅग्निट्यूड आहे सेकंड लॉ काय स्टेट करतो द मॅग्निट्यूड ऑफ दॅट इंड्यूस ईएमएफ is directly proportional to rate of change of flux linkage म्हणजे जेवढे फ्लक्स त्या कॉइलने कट केले त्यावरती डिपेंड आहे की त्या कॉइल मध्ये किती ईएमएफ इंड्यूस होणार आहे तर फर्स्टली इथे बघा स्टार्टिंगला दाखवलेले आहे the magnet is any substance that attracts the iron substances म्हणजे जर काही तुमचा मॅग्नेट असणार आहे तो काय करणार आहे तुमच्या आयर्न सबस्टन्सला अट्रॅक्ट करणार आहे अँड इलेक्ट्रिक करंट कॅरिंग वायर इज बिहेव लाईक ए मॅग्नेट कोणत्या केसमध्ये ती बिहेव करेल ज्यावेळेस एखादा करंट कॅरिंग कंडक्टर आहे आणि त्याच्यावरती आपण कॉइल बाउंड केली आणि त्याला जर इलेक्ट्रिक सप्लाय दिला तर ती कॉइल ऍक्ट ॲज अ मॅग्नेट होते म्हणजे इथे या डायग्राम मध्ये दाखवले बघा सपोज ही कॉइल आहे आणि हिला आपण ह्या कंडक्टर आहे हा ए बी सी डी दिस वन इज द कंडक्टर ओव्हर दॅट इफ वी वाउंड दी वन कॉइल आणि त्या कॉइलला जर आपण सप्लाय दिला तर ती काय होते ऍक्ट ॲज अ मॅग्नेट हा सेकंड पॉईंट इथे मेन्शन झालाय बघा An electric current carrying conductor wire behave like a magnet, but in which case, if over that current carrying conductor one coil get wound, coil wound असेल त्याच केसमध्ये तो मॅग्नेट म्हणून ऍक्ट होईल हे समजलं केवढं स्टुडंट क्लिअर Yes, दिस वन ओके देन electromagnet and electric motor involves the magnetic effect of electric current and electric generator involves the electric effect of moving magnet मग आता हे जो इफेक्ट प्रोड्यूस होतो मॅग्नेटिक फील्डचा तर हा इलेक्ट्रोमॅग्नेट आणि इलेक्ट्रिक मोटर या दोन्ही पण
त्याच्यावरती डिपेंड्स आहे. तर इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे मी तुम्हाला जो फॅरेडेचा लॉ सांगितला की त्या मॅग्नेटमध्ये काय होतं, ईएमएफ इंड्यूस होतो किंवा त्या कॉइलमध्ये. सेकंड वन रिलेटेड टू इलेक्ट्रिक मोटर. आता इलेक्ट्रिक मोटर आणि मॅग्नेटिक फील्डचं काय कनेक्शन? इलेक्ट्रिकल मोटर्समध्ये रोटर असतो आणि एक स्टेटर असतो. स्टेटरचं फंक्शन काय असतं की तुमचा मॅग्नेटिक फील्डला क्रिएट करायचं. स्टेटरचा पार्ट हा मॅग्नेटिकचा पार्ट असतो. मॅग्नेट असतात स्टेटरमध्ये, त्याच्यावरती एक कॉइल माउंट केलेली असते आणि ज्यावेळेस आपण स्टेटरला सप्लाय देतो तर तिथे काय प्रोड्यूस होतो, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतो. आणि ते मॅग्नेटिक फील्ड रोटरला कट करतं. जे प्रोड्यूस झालेलं मॅग्नेटिक फील्ड आहे स्टेटरमुळे ते काय करतं, रोटरला कट करतात. आणि रोटर हा काय आहे, तुमचा करंट कॅरिंग कंडक्टर आहे. मग फॅरेडेचा मोटरच्या रिलेटेडचा एक लॉ आहे. whenever the current carrying conductor placed in a magnetic field it experiences force. मॅग्नेटिक फील्ड मध्ये तो करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस असल्यामुळे काय होतं की त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट होतो आणि मग तुमची मोटर रोटेट होते. तर ते पण ऍप्लिकेशन इथे. आता ही वर्किंग प्रिन्सिपल तुम्हाला सेकंड इयरला आहे सर्व, त्यावेळेस ती क्लिअर कन्सेप्ट होणार आहे. बट ऍट दी प्रेझेंट दिस मॅग्नेटिक इफेक्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर मोशन ऑफ युअर इलेक्ट्रिक मोटर. इलेक्ट्रिक मोटरचं जर मोशन होत असेल तर ते कसल्या इफेक्ट वरती डिपेंड आहे, ऑन युअर मॅग्नेटिक इफेक्ट. क्लिअर समजलं मी काय सांगितलं ते पार्टिसिपंट? Yes, ma'am. देन इट इज ऑल्सो ऍप्लिकेबल टू युअर जनरेटर. आता जनरेटरची जी कन्सेप्ट आहे, जो लॉज आहे, whenever current carrying conductor placed in a magnetic field the EMF get induced in that conductor. मग EMF इंड्यूस होतं म्हणजे काय होतंय, तिथं व्होल्टेज जनरेट होतंय. मग व्होल्टेज जनरेट झालं म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, जनरेटर. तर खाली जनरेटरची डायग्राम वगैरे दिलेली आहे, त्यावेळेस आपण ते बघू. देन राईट हँड थंब रूल जो मॅग्नेटिक फील्डचा आहे, तर तो राईट हँड रूल वरती जनरली डिपेंड आहे. इमॅजिन यू आर होल्डिंग ए करंट कॅरिंग स्ट्रेट कंडक्टर इन युअर राईट हँड. आता हा जो दिसतोय बघा, हा कंडक्टर तुम्ही राईट हँड मध्ये पकडलेला आहे. सच दॅट थंब इज दी पॉइंटिंग टुवर्ड दी डायरेक्शन ऑफ करंट. म्हणजे जो राईट हँड आहे तुमचा आणि तुमच्या हातामध्ये एक कंडक्टर होल्ड केलाय, तर तो जो थंब आहे तो काय इंडिकेट करणार आहे, करंटची डायरेक्शन इंडिकेट करणार. देन द फिंगर रॅप अराउंड दी कंडक्टर. म्हणजे ह्या ज्या रॅप केलेल्या आहे फिंगर कंडक्टरच्या अराउंड, ह्या काय इंडिकेट करताय, दी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ह्या डायरेक्शनने तुमचं मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झालंय आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला तुमचा हा कंडक्टरची करंट डेव्हलप झालाय. राईट हँड थंब रूल काय इंडिकेट करतोय, व्हेनेवर म्हणजे तुम्ही ज्या वेळेस कंडक्टर होल्ड केलाय स्ट्रेट कंडक्टर, तर त्याचा जो काही थंब आहे, थंब काय इंडिकेट करतोय, डायरेक्शन ऑफ करंट. अँड दी ह्या ज्या फोल्डिंग्स आहेत रॅप फिंगर अराउंड दी कंडक्टर, इट इंडिकेट दी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे या केसमध्ये सपोज इथे जर तुमचा त्या हा जो लेफ्ट राईट हँड रूल आहे त्याला आपल्याला इम्प्लिमेंट करायचं एखाद्या कंडक्टर रिलेटेड, तर कुठल्या डायरेक्शनला करंट फ्लो होतोय आणि कुठल्या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत आहे. तर हे खालच्या डायग्राम मध्ये दिलंय बघा. इथे इथे काय केलंय, एक मॅग्नेटिक फील्ड आहे किंवा एखादा मटेरियल करंट कॅरिंग कंडक्टर, त्याला आपण काय कनेक्ट केलंय, बॅटरी सोर्स कनेक्ट केलाय, व्हेरिएबल रेजिस्टन्स कनेक्टेड आहे, ॲमीटर कनेक्टेड आहे आणि तुमचं स्विच आहे, दॅट इज दी की. whenever we close this switch and when we apply this voltage, then आता करंटच्या दोन डायरेक्शन असू शकतात. करंट ह्या डाऊनवर्ड डायरेक्शननी अपवर्डला पण फ्लो होऊ शकतो किंवा अपवर्ड डायरेक्शननी डाऊनवर्डला पण. पण आपला फ्लेमिंग रूल काय सांगतोय, अकॉर्डिंग टू युअर डायग्राम, डाऊनवर्ड डायरेक्शनला तुमचा थंब आहे तो इंडिकेट झालेला आहे राईट हँडचा. त्यामुळे करंटची डायरेक्शन ही अपवर्ड टू डाऊनवर्ड ह्याच पोझिशनला फ्लो करायची आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन
राईट टू लेफ्ट इंडिकेट करायची. मग किती दिसते बघा, राईट टू लेफ्ट काय तुमचं ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे, आणि डाऊनवर्ड म्हणजे अपवर्ड टू डाऊनवर्ड, ॲरो डाऊनवर्ड साईडला आहे म्हणजे ही तुमची करंटची डायरेक्शन आहे. इथे करंट हा ऑलवेज पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह फ्लो व्हायला पाहिजे, पण ह्या डायरेक्शनला इथे तो रॉंग झालेला आहे. रॉंग म्हणजे कसं तो इंडिकेट केलाय अकॉर्डिंग टू युअर राईट हँड रूल. तर हा रूल आपल्याला इथे सॅटिस्फाय करण्यासाठी लागतो की अकॉर्डिंग टू राईट हँड रूल द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज लाईक दॅट अँड द डायरेक्शन ऑफ करंट इज लाईक दॅट. समजलं? पार्टिसिपंट लॉ ला इथे कसं इम्प्लिमेंट केलं ते समजलं का? Yes, ma'am. ओके, हा पार्ट तर आपण ऑलरेडी स्टडी केला आहे की सोलेनाइड म्हणून आपण एक कंडक्टर ऍक्ट करतो, त्याच्यावरती कॉइल वाउंड करतो. कॉइल वाउंड केली, तिला सप्लाय दिला तर मॅग्नेटिक फील्ड अराउंड दॅट सोलेनाइड प्रोड्यूस होतं. बघा, फील्ड ऑफ लाईन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड थ्रू अँड अराउंड द करंट कॅरिंग सोलेनाइड, म्हणजे याच्या थ्रू पण मॅग्नेटिक लाईन्स म्हणजे जे काही मॅग्नेटिक फ्लक्स आहे ते फ्लो होणार आणि सराउंडला पण ते क्रिएट होणार. आता इथे फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल दिलेला आहे. ज्यावेळेस आपण सोलेनाइडची कन्सेप्ट घेतो त्यावेळेस लेफ्ट हँड रूल काय इंडिकेट करतोय, स्ट्रेच दी थंब अँड फोर फिंगर अँड मिडल फिंगर, स्ट्रेच दी थंब, फोर फिंगर अँड दी मिडल फिंगर such that they are mutually perpendicular to each other. तुमचा फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आहे तर लेफ्ट हँडचा जो काही थंब देन फिंगर, फोर फिंगर आणि मिडल फिंगर हे स्ट्रेच करायचे, बट इट इज म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. देन थंब इंडिकेट दी मोशन ऑफ, बघा थंब काय इंडिकेट करतोय, मोशन ऑफ कंडक्टर, म्हणजे कोणत्या डायरेक्शनला तुमचा कंडक्टर रोटेट होतोय. देन फोर फिंगर इंडिकेट दी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड दी मिडल फिंगर इंडिकेट दी डायरेक्शन ऑफ करंट. सपोज हे मॅग्नेटिक फील्ड इथे दिलेले बघा, हे मॅग्नेट आहे, या मॅग्नेटनी काहीतरी सपोज मॅग्नेटिक फील्ड क्रिएट केला आणि हा तुमचा कंडक्टर आहे, तो इन बिटवीन त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलेला आहे. मग कंडक्टर कसा रोटेट होईल त्याच्या अकॉर्डिंगली तो या मॅग्नेटिक फील्डला कट करेल, आणि जसा कट करेल तसा त्याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस होईल आणि त्यामुळे नंतर करंट फ्लो होईल. तर मग ही जी डायग्राम आहे ती या लॉच्या अकॉर्डिंगली सॅटिस्फाय केली का. तुमचा जो थंब आहे तो मोशन ऑफ कंडक्टर इंडिकेट करतोय, फोर फिंगर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन इंडिकेट करणार आहे, आणि जो काही मिडल फिंगर आहे तो तुमची करंटची डायरेक्शन इंडिकेट करणार आहे. तर समजला लेफ्ट हँड रूल कोणासाठी ऍप्लिकेबल आहे आणि राईट हँड रूल कोणासाठी ऍप्लिकेबल आहे मॅग्नेटिक फील्डमध्ये किंवा मॅग्नेटिक इफेक्टमध्ये. ज्यावेळेस ही या टाईप सर्किट असेल, मॅग्नेट ऑलरेडी दिलेला आहे आणि एखादा कंडक्टर त्याच्यामध्ये आपण मूव्ह करतोय, तर त्या केसमध्ये हा लेफ्ट हँड रूल आहे तो ऍप्लिकेबल होणार आहे. आणि फर्स्ट डायग्राम जी होती त्याच्यामध्ये काय होतं, तुमची एक कॉईल आहे, तिला डायरेक्टली आपण सप्लाय कनेक्ट केलेला आहे आणि त्यानंतर जे प्रोड्यूस होणारा जो काही करंटची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे ती राईट हँड रूल थ्रू इंडिकेट होते. क्लिअर पार्टिसिपंट? Yes, ma'am. Then this one is the principle of or the effect of magnetic field in orientation of electric motor. इथे दिले बघा एन आणि एस पोल आहे, म्हणजे हे स्टेटरचे दोन पोल्स. सपोज स्टेटर मध्ये जो मॅग्नेट असतो त्या मॅग्नेटचे एन अँड एस पोल असे आपण कन्सिडर केले. And clearly audible participant? माझा आवाज क्लिअर येतो का स्टुडंट? Yes, ma'am. ओके.
There is a magnet of N and S pole. In between that magnet, one coil get connected. ही जी आहे इथं आहे तुमची मोटरचा म्हणजे एक रोटर किंवा कॉईल आपण किंवा कंडक्टर प्लेस केलेला आहे. त्यानंतर हा जो रोटर आहे याला इथे काय कनेक्ट केलेलं आहे, स्लिप रिंग्स कनेक्ट केलेले आहे. स्लिप रिंगचं फंक्शन असतं की जनरली आपल्याला करंट कलेक्ट करायचं असेल तर आपण त्याच्या थ्रू कलेक्ट करतो, स्लिप रिंग आणि ब्रशेस थ्रू. देन इथे बॅटरी सोर्स आहे आणि तुमची की आहे. मग इथे बघा दिले अन इलेक्ट्रिक मोटर कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर कॉईल एबीसीडी. काय दिलेली, रेक्टँग्युलर एबीसीडी कॉइल्स दिलेली ऑफ द इन्सुलेटेड कॉपर वायर. The coil is placed between the two poles of magnetic field such that the arm AB and CD are perpendicular to direction of magnetic field. म्हणजे ह्या दोन एन आणि एस पोलने जे क्रिएट केलेलं मॅग्नेटिक फील्ड आहे त्या इन बिटवीन आपण ही कॉईल प्लेस केलेली. पण हिची पोझिशन कशी आहे, मॅग्नेटिक फील्ड जर होरिझॉन्टल असतील तर ह्या कॉईलची पोझिशन त्याला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे त्या ज्या मॅग्नेटिक फील्ड्स आहेत त्याला मॅक्झिमम कटिंग होणार आहे थ्रू दिस एबीसीडी कॉईल. देन द एंड ऑफ द कॉईल आर कनेक्टेड टू पी अँड क्यू स्लिप रिंग्स. तर हे जे आहे दाखवले बघा पी आणि क्यू, दीज आर दी स्लिप रिंग्स. द इनर साइड, ओके ठीक आहे, हे काही जे आहे ते इन्सुलेशन इथे प्रोव्हाइड केलेलं आहे. तुमच्या कामाचं एवढंच आहे की इट इज कनेक्टेड टू युअर स्लिप रिंग्स. देन दॅट स्लिप रिंग इज ऑल्सो कनेक्टेड टू ब्रशेस. हा जो पार्ट दिलेला आहे बघ कॉर्नरला, हा कसला आहे, ब्रशेसचा. आणि त्या ब्रशेस थ्रू आपण काय प्रोव्हाइड केलाय, इलेक्ट्रिकलचा, म्हणजे हा लोड कनेक्ट केलाय. इथे जे काही प्रिन्सिपल होईल त्याचं ऑपरेशन आपले म्हणजे इकडे करंट सर्क्युलेट होईल किंवा याच्या थ्रू आपण व्होल्टेज प्रोव्हाइड करू असं होणार. देन जो एबीसीडी पार्ट दाखवला होता, इट इज युअर आर्मेचर ऑर दी रोटर, सॉफ्ट आयर्न कोर ऑन विच द कॉईल इज बाउंड इन्क्लूड दी कॉईल इज कॉल्ड एज अन आर्मेचर. म्हणजे ज्यावरती आपला करंट कॅरिंग कंडक्टर आपण इथे ज्याला म्हटलंय, हा जो पार्ट आहे त्यालाच आपण काय कॉईल पण वर्ड प्रोनाउन्स केलंय और इट इज आर्मेचर. मग याचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, व्हेनेवर दी करंट कॅरिंग कंडक्टर, हा एबीसीडी कंडक्टर आहे, हा कोणाच्या इन बिटवीन प्लेस केलेला आहे, मॅग्नेटिक फील्डच्या. व्हेनेवर करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन ए मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्स ए फोर्स. मग त्याच्यामुळे काय होणार, याच्यावरती फोर्स एक्सपिरियन्स होईल आणि तुमची मोटर रन होणार आहे. असं ऍक्च्युअल वर्किंग प्रिन्सिपल इलेक्ट्रिकल मोटरचं. तर समजलं का इलेक्ट्रिक मोटर आणि मॅग्नेटिक फील्डचं काय रिलेशन आहे किंवा मॅग्नेटिक इफेक्ट कसा रिस्पॉन्सिबल इलेक्ट्रिकल मोटरला ट्राय करण्यासाठी. पार्टिसिपंट, हे ऍप्लिकेशन्स आहे सगळे, इलेक्ट्रिकल मोटर्स नंतर जनरेटर्स, हे मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक इफेक्टचे ऍप्लिकेशन. क्लियर पार्टिसिपंट? Yes, ma'am. ओके. बघा आता इथं मॅग्नेटिक फील्डच्या रिलेटेड काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. तर हा आपण कंडक्टर घेतलाय ए अँड बी, त्याच्यावरती एक कॉईल माउंट केली आहे आणि त्या कॉईलला आपण एक मीटर कनेक्ट केलेलं आहे आणि त्या कंडक्टरच्या जवळ आपण एक हा परमनंट मॅग्नेट प्लेस केलेला आहे. मग आपला हा जो गॅल्व्हॅनोमीटर इथं जी दिलेला आहे बघा, झूम करते आहे त्यावरून तुम्हाला दिसेल बघा, जी दिलेला आहे म्हणजे हे कुठलं मीटर आहे, गॅल्व्हॅनोमीटर आहे. दिसलं का सर्वांना डायग्राम मध्ये? जी दिसला का मीटर? जी काय आहे तो तुमची गॅल्व्हॅनोमीटर आहे. तो याच्यामध्ये जो प्रोड्यूस झालेला करंट आहे किंवा जे व्होल्टेज आहे त्याची डायरेक्शन आपल्याला इथे शो करणार आहे. ठीक आहे. आता इथे काय केलं, एक कॉईल आहे त्याला गॅल्व्हॅनोमीटर कनेक्टेड आहे आणि परमनंट मॅग्नेट त्याच्याजवळ प्लेस केलेला आहे. मग हा एक एक्सपेरिमेंट आहे का आपल्याला तो कंडक्ट करायचा असतो. हे तुम्ही याच्यावर मायक्रो प्रोजेक्ट पण करू शकता की परमनंट मॅग्नेटची मुवमेंट
towards then away from the that conductor. फर्स्ट पोझिशनला टुवर्ड्स परमनंट मॅग्नेट मूव्ह करायचा आणि त्यानंतर गॅल्व्हनोमीटरची डायरेक्शन चेक करायची, म्हणजे त्यामधनं फ्लो होणारा जो करंट आहे तो कुठल्या डायरेक्शनला आहे. आणि सेकंड वन इज दी कॅरी दी परमनंट मॅग्नेट अवे फ्रॉम दी युअर कंडक्टर. हा जो कंडक्टर आहे ए आणि बी त्याच्या अवे न्यायचं हे परमनंट मॅग्नेट आणि त्यानंतर चेक करायचं की गॅल्व्हनोमीटरचे डिफ्लेक्शन काय शो करताय. मॅग्नेट इज kept stationary inside the coil, no deflection. म्हणजे फर्स्ट मॅग्नेट मूव्ह इनटू दी कॉइल, म्हणजे मॅग्नेटला जर टुवर्ड्स मूव्ह केलं तर काय मोमेंटरी डिफ्लेक्शन इन दी गॅल्व्हनोमीटर इंडिकेट दी प्रेझेन्स ऑफ करंट. म्हणजे त्याच्या टुवर्ड्स जर केलं तर तिथे काहीतरी शो होईल, म्हणजे इथे तुमचा करंट प्रोड्यूस झालाय असं शो होणार आहे. आणि सेकंडली सपोज मॅग्नेट केप स्टेशनरी, म्हणजे मॅग्नेटला आपण काहीच मुवमेंट नाही केली, तो ऍज इट इज ठेवलाय, तर त्यावेळेस काहीच डिफ्लेक्शन होणार नाही. म्हणजे तिथं काय होतंय का काहीच तुमचा करंट तिथं प्रोड्यूस झाला नाही. याच्यावरून ऑब्झर्वेशन काय, टुवर्ड्स जर आपण मॅग्नेट मूव्ह केला म्हणजे तिथं काहीतरी मॅग्नेटची कटिंग वगैरे होणार आहे मॅग्नेटिक फील्डची, आणि याच्या गॅल्व्हनोमीटर मध्ये करंट इंड्यूस होईल किंवा आपल्याला शो होईल. अवेनीला तर त्याच्या अपोजिट डायरेक्शनला गॅल्व्हनोमीटरचा जो पॉइंटर आहे तो डिफ्लेक्ट होईल. आणि हे मॅग्नेट आहे ते आपण स्टेशनरी ठेवलं फक्त, स्टेशनरी ठेवल्यामुळे काय होईल, काही इथे कसलीच कटिंग वगैरे होणार नाही मॅग्नेटिक फील्डची वगैरे, तर त्या केसमध्ये तिथे झिरो डिफ्लेक्शन असणार. म्हणजे समजलं का पहिल्याच आपण काय ऑब्झर्वेशन केलं ते पहिल्या ऍक्टिव्हिटीचं. देन ऍक्टिव्हिटी नंबर सेकंड. आता इथे काय आहे, एक कंडक्टर आहे बट कॉइल्स किती घेतलेले आहेत, 2 कॉइल्स आहे, म्हणजे याला आपण काय म्हणतो ऍज अ म्युच्युअली इंड्यूस ईएमएफ किंवा म्युच्युअली इंड्यूस मॅग्नेटिक फील्डचा इफेक्ट आहे. फर्स्ट कॉइल आहे ती आपण सप्लायला कनेक्ट केली आहे. व्हेनेवर आपण इथे सप्लाय देणार, व्हेनेवर वी गिव्ह दी सप्लाय टू दिस कॉइल नंबर 1, it produces its own magnetic field, and when that magnetic field which is produced by coil number 1 is cut by coil number 2, then this galvanometer shows your deflection. म्हणजे इथे काय होतंय, कॉइल नंबर 2 ला आपण सप्लाय नाही दिलाय कसला, पण कॉइल नंबर 1 ला सप्लाय दिलाय. कॉइल नंबर 1 ला सप्लाय दिल्यामुळे काय होईल, काही करंट फ्लो होईल. करंट फ्लो झाल्यामुळे या कॉइल मध्ये मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होईल आणि ते कॉइल 1 नी जे मॅग्नेटिक फील्ड क्रिएट केलंय ते या कॉइल नंबर 2 ला लिंक होईल आणि लिंक झाल्यामुळे ह्या गॅल्व्हनोमीटर मध्ये आपल्याला इथे करंट बघायला मिळेल किंवा व्होल्टेज इंड्यूस होईल. तर हा जो काही इफेक्ट आहे मॅग्नेटिक इफेक्ट, हा कशावरती डिपेंड आहे, म्युच्युअल इंडक्शन वरती. आणि हा पहिला जी काही डायग्राम दाखवली होती ही स्टॅटिकली इंड्यूस ईएमएफ ची कन्सेप्ट आहे आणि ही म्युच्युअल इंडक्शनची कन्सेप्ट आहे. क्लिअर, दोन्ही डायग्रामचा डिफरन्स समजला का काय पार्टिसिपंट? रिप्लाय करा स्टुडंट. Yes, ma'am. Yes, ma'am. जसं आपण मोटरचं वर्किंग प्रिन्सिपल बघितलं होतं, म्हणजे मोटर इलेक्ट्रिक मोटर इज ऑल्सो वर्क ऑन मॅग्नेटिक इफेक्ट, देन इलेक्ट्रिकल जनरेटर इज ऑल्सो वर्क ऑन दी मॅग्नेटिक इफेक्ट. आता डिफरन्स काय दोघांमध्ये, दोघांचं स्टेटमेंट वर्किंग प्रिन्सिपलचं सेम आहे, डायग्राम पण सेम आहे. बघा ते इथे एन आणि एस पोल आहे, म्हणजे हे स्टेटरचे पोल आहे, हे स्टेटरचे पोल काय प्रोड्यूस करतील, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतील. इथपर्यंत बरोबर, एवढं समजलं का एन आणि एस पोल काय क्रिएट करणार आहे, Magnet. एन आणि एस पोलचं फंक्शन काय असेल, काय क्रिएट करतील ते, पार्टिसिपंट? मॅग्नेटचं फंक्शन काय असतं, मॅग्नेटिक फील्डला क्रिएट करणं. त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण हा कंडक्टर प्लेस केलेला आहे आणि त्या कंडक्टरला नंतर आपण इकडे गॅल्व्हनोमीटरचा कनेक्ट केलेलं आहे. मग फॅराडेच्या लॉच्या अकॉर्डिंगली काय स्टेटमेंट आहे, व्हेनेवर करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड, मोटर असेल तर इट एक्सपिरियन्स फोर्स,
आणि जनरेटर असेल तर ईएमएफ गेट इंड्यूस इन दॅट कंडक्टर. ईएमएफ इंड्यूस होतो म्हणजेच काय, तिथे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते आणि तीच आपण ऍक्ट म्हणजे गॅल्व्हनोमीटरला कनेक्ट केली तर इथे रिफ्लेक्शन भेटणार. मग आपण रिलेटेड टू इलेक्ट्रिकल जनरेटर पॉइंट बघतोय. मग काय होईल, whenever this current carrying conductor placed in a magnetic field, the EMF get induced in that conductor. हे तुमच्या जनरेटरचं वर्किंग प्रिन्सिपल आहे. क्लिअर? Yes, ma'am. समजला का डिफरन्स? मोटर आणि इलेक्ट्रिकलच्या वर्किंग प्रिन्सिपल मध्ये डिफरन्स समजला? पार्टिसिपंट रिप्लाय करा. Yes, ma'am. ठीक आहे. तुमचे हे 3 ऍप्लिकेशन बघितले आपण. फर्स्ट वन इलेक्ट्रिक मोटर, देन सोलेनाइड सेकंड पॉइंट आणि इलेक्ट्रिक जनरेटर. These are the 3 applications or the 3 parameter which depends on your magnetic effect. Clear? पण मॅग्नेटिक इफेक्ट कसा प्रोड्यूस होतो किंवा मॅग्नेटिक फील्ड कसं प्रोड्यूस होतं हे कळालं की सर्वांना? का व्हाईट बोर्डवर समजून सांगू परत? पार्टिसिपंट Yes, ma'am. समजलंय का? सांग, व्हाईट बोर्डवर परत सांगायला लागेल. मॅम एकदा एक्सप्लेन करा ना whiteboard वर. बरं ठीक. व्हाईट बोर्ड दिसतोय का पार्टिसिपंट? हो मॅम. दिसतोय? हो मॅम. Yes, चेक ma'am. करा. तर बघा, फर्स्टली मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होण्यासाठी एन आणि एस पोल पाहिजे. इथे मी एन पोल ड्रॉ केला आहे आणि इकडे एस पोल ड्रॉ केलेला आहे. म्हणजे हे तुमचं मॅग्नेट आहे. जिथं परमनंट मॅग्नेट असेल तिथे डायरेक्टली मॅग्नेटिक फील्ड क्रिएटेड असणार. ही फर्स्ट थिंग. म्हणजे डायरेक्ट मॅग्नेट घेतलं तर त्याला मॅग्नेटिकची प्रॉपर्टी ऑलरेडी असणारच आहे. हा फर्स्ट कन्सेप्ट आहे. सेकंड इफेक्ट, मॅग्नेटिक फील्ड जर प्रोड्यूस करायचा असेल तर आपण काय करतो, एक कंडक्टर घेतो. ही फर्स्ट कन्सेप्ट सांगितली. म्हणजे डायरेक्ट मॅग्नेट असला तर त्याला इट सेल्फ मॅग्नेटिक फील्ड क्रिएशनची प्रॉपर्टी असणारच आहे. सेकंड थिंग, हा कंडक्टर घेतला आपण एक. त्या कंडक्टरवरती एक कॉइल वाउंड केली. इथपर्यंत कळालं का काय केलं? कन्सिडर वन करंट कॅरिंग कंडक्टर. आणि त्या करंट कॅरिंग कंडक्टरला काय वाउंड केलंय आता? कॉइल वाउंड केली. मग तिचं कंडक्टिंग मटेरियल असेल, आयदर ती कॉपरची असेल किंवा अल्युमिनियमची असेल. आणि ती जी कॉइल आहे ती आपण कशाला सप्लाय दिलाय, त्याच्या तिथे आपण इलेक्ट्रिक सप्लाय दिला त्या कॉइलला, म्हणजे व्होल्टेज प्रोव्हाइड करणार इन शॉर्ट. प्लस मायनस म्हणजे बॅटरी सोर्स इंडिकेट केलाय. दिस वन इज द मायनस अँड दिस वन इज द प्लस. इथपर्यंत क्लिअर? Yes, ma'am. कंडक्टर घेतला, त्याला कॉइल ऑन केली आणि त्या कॉइलला काय दिलं, इथे सप्लाय प्रोव्हाइड केलेला आहे. व्हेनेवर वी स्विच ऑन दिस सप्लाय म्हणजे हे व्होल्टेज आपण ऑन केलं तर त्यामुळे काय होणार आहे की ह्या कॉइल मधनं फर्स्टली काय होतं, इथे करंट पास होणार. सपोज त्याचं आपण इंडिकेशन दिले कॅपिटल आय. दिस कॅपिटल आय फ्लोज थ्रू दॅट कॉइल. आणि या कॉइल मधनं ज्या केसमध्ये करंट पास होईल तर इथे काय प्रोड्यूस होणार आहे, त्याच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार. म्हणजे फॅराडेच्या लॉ वरती डिपेंड आहे. एखादा करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड आला त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड करंट इंड्यूस होणार. काय झाले तुमचे मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झाले अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ. आपण काय केले, कॉइलला सप्लाय दिला आणि सप्लाय दिल्यानंतर त्या कॉइल मध्ये इथे लगेच मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार. हा झाला तुमचा मॅग्नेटिक फील्ड इफेक्ट. आणि मग ह्या इफेक्टचे आपण ऍप्लिकेशन बघितले. तर फर्स्ट वन कुठलं ऍप्लिकेशन बघितलं आपण?
म्हणजे तुमचा हा सोलेनॉइडच, याच्या थ्रू ईएमएफ इंड्यूस होईल, हा पार्ट बघितला. सेकंड बघितला तुमचा इलेक्ट्रिक मोटर, एम इंडिकेटर, इलेक्ट्रिक मोटर. मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झाल्यानंतर मोटरला फोर्स एक्सपिरियन्स होतो. पार्टिसिपंट, व्हाईट बोर्ड क्लिअरली विजिबल आहे सर्वांना? Yes, ma'am. Then first application of your magnetic effect is your electric motor. Whenever the current carrying conductor placed in a magnetic field, then it experience a force. या प्रिन्सिपल वरती मोटर वर्क होणार. And second application of magnetic field is the your generator. त्याला मी जी ने काय इंडिकेट केलं. म्हणजे जनरेटरचं वर्किंग प्रिन्सिपल पण सेम आहे. Whenever current carrying conductor placed in a magnetic field, EMF get induced in that conductor. डिफरन्स काय आहे? ईएमएफ ज्या केसमध्ये इंड्यूस झाला म्हणजे तिचं व्होल्टेज जनरेट झालंय आणि म्हणून तो ऍक्ट ॲज अ जनरेटर आहे. आणि पहिल्या केसमध्ये फोर्स एक्झर्ट होत होता म्हणून ती ऍक्ट ॲज अ मोटर आहे. हा मॅग्नेटिक इफेक्टचे हे दोन ऍप्लिकेशन्स आहे. असे नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स आहे, पण जे मेन होते ते दोन मी तुम्हाला इथे ते सांगितले. कळालं का आता काय आहे ऍक्च्युअल मॅग्नेटिक इफेक्ट? Yes, ma'am. सगळ्यांना क्लिअर आहे का? Yes, ma'am. इथे तुमचं चॅप्टर एंड झालेलं आहे. फर्स्ट चॅप्टर जे होतं तुमचं इथे एंड झाले. आपण सेकंड चॅप्टरची जी काही स्टार्टिंग आहे आपण सुरुवात करून देऊ. फर्स्ट चॅप्टर रिलेटेड जर काही क्युरी असेल तर विचारा, नाही तर आयदर आपण सेकंड चॅप्टर जे आहे आपलं डीसी सर्किटचं ते स्टार्ट करणार आहे. पार्टिसिपंट, त्याच्यामध्ये आपण काय बघितलं? अल्टरनेटिंग करंट, डीसी करंटची डेफिनेशन. आफ्टर दॅट आयडियल व्होल्टेज सोर्स अँड प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सचे theory. Then after that some definition of electric current, potential difference, mmf, electric work, power, energy. Then definition of resistance, resistivity, conductivity. Then effect of temperature. Then types of resistances, their connection, numerical on that. And last one the heating effect and magnetic effect. तर एवढे सगळे पॉइंट्स आपले कव्हर झालेले. तर काही क्युरी असेल तर विचारा चॅप्टर नंबर फर्स्टच्या रिलेटेड. सगळ्यांना अंडरस्टँड आहे चॅप्टर नंबर फर्स्ट? Yes, ma'am. ओके.